नमस्कार. वेल्डिंगच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. कधीकधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप मोठा फरक करतात, नाही का? आज आपण अशाच एका महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत, ज्याकडे आपलं लक्ष जात नाही. चला, यामागचं रहस्य जाणून घेऊया. आपण सगळेच वेल्डिंग करतो आणि एक प्रश्न हमखास सतावतो. एवढी मेहनत घेऊन सगळं बरोबर करून सुद्धा आपले वेल्ड्स का फेल होतात, का खराब होतात? आणि याचं उत्तर इंटरेस्टिंगली नेहमी आपल्या टेक्निकमध्ये नसतं. ते लपलेलं असतं मशीनच्या आत, एका अशा हिरोमध्ये ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि तो हिरो म्हणजे वायर फीड सिस्टम. हो, याला वेल्डिंग मशीनचं हृदयच म्हणतात. आणि का, तेच आपण आज जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. याचं काम अगदी साधं सरळ आहे. वेल्डिंग गनपर्यंत वायरचा पुरवठा सतत आणि स्मूथली चालू ठेवणं. कारण विचार करा, यात थोडा जरी अडथळा आला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या वेल्डच्या क्वालिटीवर होतो. आणि आपला वेळ तर जातोच तो वेगळा. तर ह्या वायर फीड सिस्टीममध्ये ना बेसिकली 2 प्रकार आहेत. आता कोणती निवडायची हे पूर्णपणे अवलंबून आहे की आपण कुठल्या मटेरियलवर काम करतोय आणि आपलं काम नक्की कसं आहे. चला, या दोन्हींना समोरासमोर ठेवूया. जी पुश सिस्टीम आहे ती स्टीलसारख्या कडक वायरसाठी एकदम बेस्ट आहे. पण ॲल्युमिनियमसारखी मऊ वायर वापरली की मग मात्र वायरचा गुंता होण्याची शक्यता असते. आणि इथेच पुश पुल सिस्टम कामाला येते. यात कसं 2 मोटर्स असतात, एक ढकलते आणि दुसरी ओढते, त्यामुळे वायरवर एकदम भारी कंट्रोल राहतो. आता या पूर्ण सिस्टीममध्ये एक असा छोटासा पार्ट आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्या निवडीकडे तर अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. तो म्हणजे ड्राईव्ह रोलर्स. ड्राईव्ह रोलर म्हणजे काय? सोप्या भाषेत हे एक खोबणी असलेलं चाक आहे. याचं काम वायरला घट्ट पकडून पुढे लायनरमधून टॉर्चपर्यंत ढकलणं. पण गंमत अशी आहे की ही पकड इतकी परफेक्ट हवी की वायर खराब होता कामा नये. आणि म्हणूनच त्या रोलरवर जी खोबणी असते, म्हणजे जो ग्रूव्ह असतो, त्याचा आकार खूप खूप महत्त्वाचा ठरतो. हे बघा, प्रत्येक वायरसाठी एक खास प्रकारचा रोलर बनवलेला असतो. जसं की स्टीलसाठी व्ही ग्रूव्ह वापरतात, जो एकदम घट्ट पकड देतो. ॲल्युमिनियमसाठी यू ग्रूव्ह, कारण तो मऊ वायरला न दाबता किंवा न खरचटता पुढे ढकलतो. आणि फ्लक्स कोड वायरसाठी त्यासाठी दातेरी पृष्ठभाग असलेला व्ही नर्ड रोलर लागतो, जो वायरच्या बाहेरच्या आवरणाला व्यवस्थित पकडतो. आता विचार करा, जर चुकीचा रोलर निवडला तर काय होईल? एक नाही, अनेक प्रॉब्लेम सुरू होतात. वायर खरचटते, तिचा आकार बदलतो, मग लायनरमध्ये अडथळे येतात, मग करंट व्यवस्थित पास होत नाही. आणि याचा शेवट कशात होतो? अस्थिर आर्क आणि वायरचा तो भयंकर गुंता, ज्याला आपण बर्ड नेस्टिंग म्हणतो. सगळं कामच थांबतं. पण चांगली गोष्ट ही आहे की हे सगळे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. कसं? तर फक्त एका साध्या सोप्या मेंटेनन्स रुटीनने. याला कामाचा भाग नका समजू, हा प्रॉब्लेम टाळण्याचा एक जबरदस्त उपाय आहे. चला, एक सोपी 4 स्टेप चेकलिस्ट बघूया जी वेल्डिंग सुरू करण्याआधी करायची. पहिलं, तुमचे कन्झ्युमेबल्स म्हणजे लायनर आणि टिप तपासा. दुसरं, ड्राईव्ह रोलचं टेन्शन योग्य आहे की नाही ते पहा. तिसरं, गॅस नोझल स्वच्छ करा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोलर्स आणि गाईड्स एका सरळ रेषेत आहेत याची खात्री करा. बघा, या छोट्या गोष्टीच मोठा फरक करतात. ह्या सगळ्या पार्ट्समध्ये एक पार्ट असा आहे जो सगळ्यात जास्त आणि लवकर खराब होतो, तो म्हणजे कॉन्टॅक्ट टिप. आणि ती कधी बदलायची हे वेळीच ओळखणं फार गरजेचं आहे. फरक अगदी स्पष्ट दिसतो. नवीन टिपचं जे तोंड असतं ते एकदम गोल, वायरच्या साईजचं असतं. यामुळे करंट व्यवस्थित पास होतो. पण जसजशी टिप जिसते तसतसं हे तोंड अंडाकृती किंवा मोठं होत जातं. यालाच की होलिंग म्हणतात. याचा परिणाम आर्क अस्थिर होतो, वेल्ड खराब येतो. त्यामुळे अशी झिजलेली टिप दिसली की विचार न करता लगेच बदलायची. तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं, या सगळ्या माहितीचा, या सगळ्या टिप्सचा उद्देश एकच आहे. तो म्हणजे एक परफेक्ट, सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचा वेल्ड मिळवणं. चला, तर मग सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. 1. नियमित देखभाल, स्वच्छ आणि व्यवस्थित सिस्टमच चांगली चालते. 2. योग्य जुळणी, वायर आणि रोलर नेहमी मॅच करा. आणि 3. योग्य टेन्शन, खूप घट्ट नको नाहीतर वायर चपटी होईल, आणि खूप सैल पण नको नाहीतर वायर स्लिप होईल. परफेक्ट बॅलन्स हवा. तर मग आता ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे. पुढच्या वेल्डवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तयार आहात ना? चला तर या टिप्स वापरा आणि आपले वेल्ड्स एकदम परफेक्ट बनवा.